रामकृष्ण हरी माऊली. मी सतीश कासेवार. आज एका कार्यक्रमाच्या दरम्यान मी देगलूर या ठिकाणी आलो आणि या ठिकाणचं जे वातावरण आहे ते पाहिल्याच्या नंतर खूप आनंद वाटला. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत लहान लहान चिमुकल्यांमध्ये वारकरी तयार करण्याचं काम संदीप महाराज पांचाळ किनीकर हे करतायत. श्री वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था देगलूरच्या वतीने आज या चिमुकल्यांमध्ये खऱ्या अर्थाने वारकरी दिसला आणि दिसले मला संत. या चिमुकल्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टीचं दर्शन झालं. वारकरी पाऊल, कीर्तन, मृदुंगाची त्याला साथ, फुगडी, या सगळ्या गोष्टी या सगळ्यांच्या माध्यमातून मला अनुभवायला मिळाली. वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत त्यांना संस्कार देणारे या संस्थेचे अध्यक्ष संदीप महाराज पांचाळ यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. नमस्कार संदीप महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गेल्या अनेक वर्षापासून तुमची संस्था आहे आणि अध्यात्माचं जे ज्ञान आहे या चिमुकल्यांना तुम्ही रुजवताय. हे सत्कर्म करत असताना मला एक प्रश्न विचारायचा आहे, किती वर्षापासून आपण हे काम करता? मी गेले जवळपास 12 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी हे काम करतो. अच्छा. काम करत असताना आमचा उद्देश एकच आहे की ज्या ठिकाणी ज्या गरजू लेकरांना ज्या शिक्षणाची ज्या अध्यात्माची गरज आहे त्यांना आम्ही पुरवण्याचं काम करतो. जेवढं झालं तेवढं आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना चांगल्या मार्गाला नेण्याचं काम आम्ही 12 वर्षापासून हे कार्य करतो. आपल्याकडे अनाथ लेकरांसाठी आपण 1 रुपये न घेता, विनामूल्य आपण फीस न घेता त्यांना आपण शालेय शिक्षण, कपडे, राहणं, खाणं सगळी त्यांची व्यवस्था, आपण आध्यात्मिक शिक्षण हे सर्व काही आपण त्यांना चालवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आपल्याकडे बरेचसे काही मुलं कीर्तनकार झालेले आहेत. हरिपाठ पाठ आहे, काकडा पाठ आहे, हनुमान चालीसा पाठ आहे आणि बरेचसे मृदंगाचार्य झालेले आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातले बरेचसे काही लेकरं या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं तर शिक्षणाची बी खूप जरूरत आहे, पण शिक्षणापेक्षा सध्या संस्काराची खूप जरूरत आहे. संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही आपल्याकडे दिलं जातं. म्हणून जवळपास 12 वर्ष झालं आपण या क्षेत्रामध्ये आहोत. आता आपली संस्था सध्या देगलूरमध्ये आहे. अजूनही तुमच्या माध्यमातून कुठे जरी अनाथ लेकरं कोणाला मागे आधार नसेल त्या लेकरांना तरी त्यांना आपण मोफत सांभाळण्याचं आपण झालं तेवढं चांगल्या पद्धतीने आपण कार्य करतो. त्यांना कपडे, राहणं, खाणं, दवाखाना कुठल्याही गोष्टी असू द्या ती व्यवस्था आपण त्यांना करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे संस्कार तुम्ही देताय. हो. तर ही मुलं सगळी शाळेमध्ये जातात? हो, शाळेमध्ये जातात. आता शाळेमध्ये जाऊन एक्स्ट्रा वेळेमध्ये ते हो. तर यांची टायमिंग आपल्या संस्थेची कशी आहे सर? सकाळी 5ला उठतात लेकर आपल्याकडे. बरोबर. 5 ते 6:30 तर मृदंग वाजवतात. वा वा. आणि 7:30 ते 7:30 वाजेपर्यंत आंघोळ, गाथा, ज्ञानेश्वरी, जप, नित्य नियमावली असते. आणि 7:30 ते 8:30 पर्यंत अभ्यास असतो शाळेचा. 8:30 ते 9 नाश्ता असतो. 9:30 वाजेपर्यंत प्रार्थना असते. 9:45 गाडी येते शाळेची आणि 9:45 शाळेत गेल्यानंतर 4 वाजता येतात लेकरं. 4 ते 6 वाजेपर्यंत दिवसभरचं जे काही शाळेमध्ये शिकवलं जातं तेवढं होमवर्क पूर्ण करतात. 6 ते 8 वाजेपर्यंत पावलं, हरिपाठ, प्रार्थना, नित्य नियमावली असते. 8 ते 9 जेवण असतो लेकरांना. 9 ते 10 ज्ञानेश्वरीचा वया पाठ करावं लागतं. जेवढं झालं तेवढं त्यांचं आता जेवढं कसं तेवढं त्यांना होईल तेवढं बुद्धीला आता. मग 10ला झोपतात सगळे लेकरं. पुन्हा परत पहाटे 5ला उठतात. ही आमच्या संस्थेची नियम आहे. खरं तर सध्या समाजामध्ये अत्यंत वाईट प्रसंग घडत आहेत आणि कुठेतरी याला थांबवण्यासाठी का असणार तुमचा जो प्रयत्न आहे संस्कार रुजवण्याचं काम करताय, अतिशय प्रेरणादायी तुमचं काम आहे. तुमच्या कामाला खरंच मनापासून शुभेच्छा. जय मोहनी सागर जय सती सती रामदूता तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवास सुमति संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराजे कांधे मोज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अतिचातुर राम काज करिते को आतुर प्रभु चरित्र सुने को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे राय संजीवन लखन आए वीर वीर हरिशोर आए रघुपति के नाम बहुत बढ़ाए. आपल्या सोबत हा चिमुकला वारकरी आहे. तू काय करणारस बेटा? हरिपाठ. वा वा. हरिपाठ म्हणणार आहे. म्हण. सुंदर ते दानव उभे विटेवर
छोटे संदीप महाराज पांचाळ देगलूरचे, त्यांच्या माध्यमातून या चिमुकल्यामध्ये संस्कार भरण्याचं काम होतंय, अध्यात्माचं ज्ञान देण्याचं काम होतंय. सत्कर्म तुम्ही करताय, खऱ्या अर्थाने संस्काराचं विद्यापीठ तुम्ही चालवताय. तुमच्या या संस्कारमयी प्रवासाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.